अगं चुकून कोणीतरी चुकून कशी कडी लागू शकते? अरे गेले काही दिवस राघव तू इतकं खोटं बोललायस ना, कोण ठेवणार तुझ्यावर विश्वास? तुझा आहे का ग माझ्यावर विश्वास? याआधी बसला नसता, पण आता बसलाय. मॅडम मला असं वाटतं तुम्ही आता घरी जाऊन विश्रांती घ्या. नको, काव्याला येऊ दे आधी, मग बघूया आपण. अहो पण अभि, शाल्मली शाल्मली, काव्या आलीये, काव्या आलीये. काव्या, तू बरी आहेस ना ग? काय झालं? बरी आहेस ना तू? हो बाळा, मी बरी आहे. काय झालं? काय काव्या, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खूप मोठी चूक झाली. आय प्रॉमिस अशी चूक परत कधीच होणार नाही. बाळा, काय चूक झाली? आम्ही कम्प्लिटली विसरलो की तू तिथेच राहिलीस. मग मोठा घोळ झाला आणि आम्ही निघालो ताबडतोब. काव्या खरंच खूप सॉरी, खूप खूप सॉरी. हो, आम्ही तुला एकटीला एवढ्या लांब सोडून आलो. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. अरे मी एकटी कुठे होते? राघव होता ना माझ्यासोबत. आम्ही एकत्रच आलोय. काव्या कळत नाहीये तुला. तू माझ्यासोबत एकटी होतीस या गोष्टीची भीती वाटत होती यांना, आणि म्हणून हे लोक घाबरले होते. राघव, राघव असं काही. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. गाईज असं काही नाही. एक मिनिट, मी तुला फोनवर काय सांगितलं होतं? राघवने काही सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. पण का? ते मी तुला नंतर सांगते ना. काय नंतर सांगते? गाईस असं काही नाहीये. काय घडलं आणि काय नाही ना, काल रात्री त्यांनी मला सगळं. सुमित, आई ओके? सुमित, लागेल. सुमित, लागेल लागेल. ठीक आहेस ना? अरे एवढं पहाटे कोणाला फोन करतोयस? कोणाला फोन करतोय सुमित? सुमित, सुमित, तू कुठे चाललाय? सुमित, कुठे चाललास? सौम्या माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाण्या अगोदर मला तिला थांबवायला हवंय. हो, मग तुझा. कुठे जाणारस तू आणि कुठे शोधणारस तिला?
तिचं घर माहिती ना तुला? ये गप ना तू. नाही, मला तिच्या घरी जायचं नाहीये. तिच्या घरी मला तमाशे नकोय. मग काय करणार आहेस तू? एनजीओ मध्ये जाऊन मी तिची वाट पाहिजे. ओके. अरे सुम्या, माझं ऐकून तर घे ना यार. मी या घरात राहावं असं तुला वाटत असेल तर माझ्याशी बोलू नकोस. मूर्ख आहेस का तू? हा, जा काय जा. हे विनया, तू बरोबर बोलतोय. सौम्या त्याच्या आयुष्यातनं कायमची जायच्यात तिचा गैरसमज दूर व्हायला नको का? सौम्या, चहा. नकोय मला. सौम्या, किती वेळ अशी शांत राहणार आहेस? आल्यापासून हार्डली 2-3 शब्द बोललीस माझ्याशी. थकल्यासारखं वाटतंय रे. अगं मग सौम्या घरी जा ना. काल रात्री म्हणलं घरी जाऊया तर म्हणालीस ऑफिसला जाऊया. काल रात्री घरी गेले असते तर काय सांगितलं असतं मी घरच्यांना? त्यांना मी सांगून निघाले होते की मी रात्रभर बाहेरच थांबणार. आणि एवढ्या रात्री जर मी घरी गेले असते तर आपण आणखी थोड्या वेळात घरी निघू. म्हणजे घरच्यांनाही वाटेल की मी खरंच बाहेर होते. ठीक आहे. खरंच खूप पश्चाताप होतो मला. का गेले असेल मी तिकडे? सुमित असं वागू शकतो मला वाटलं नव्हतं कधी. म्हणजे इतके दिवस जे काही चाललं होतं, प्रेमाच्या नावाखाली जे काही इम्प्रेस करत होता ते फक्त या रात्रीसाठी चाललं होतं. त्याचं मूर्खपणा केलाय. खूप मोठी चूक केली मी तिकडे जाऊन. सौम्या, पण का स्वतःला त्रास करून घेतेस? माझ्या डोक्यातून तो विषय जात नाहीये. कारण अजून तू त्यातून बाहेर पडत नाहीयेस. इतकं सोपं वाटतंय तुला हे सगळं? अरे माझ्या जागी दुसरी मुलगी असती तर काय झालं असतं तिचं? अरे तिचं सोड, माझं काय झालं असतं त्या रात्री? सौम्या, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. याला आत्ताच्या आत्ता बाहेर जायला सांग, नाहीतर मी काय करेन माझं मला माहित नाही. तुला ऐकू येत नाही का मी काय बोलले ते? याला बाहेर जायला सांग, नाहीतर मी याला हक्क लावून देईन. सौम्या, प्लीज माझं ऐकून घे. एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या समोर येण्याची हिंमत कशी केलीस तू? खूप मोठा गैरसमज झालाय सौम्या. एक मिनिट, मला तुझं काही ऐकायचं नाही. इथून निघून जा, मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. सौम्या, प्लीज माझं ऐकून घे. मी काय म्हणतोय ते तरी. सौम्या बघ, तू शांत हो, मी त्याला घेऊन जातो. तू प्लीज माझं ऐकून घे सौम्या. मला प्लीज ऐकून तर घे. मी तुला समजावतो तुला. चल. तू चल. हे बघ, तू मला 2 मिनिटं तिच्याशी बोलू दे. चल तू. हे बघ, तू ऐक मग. ऐक. हे बघ, सुमित शांत हो. हे बघ, तू प्लीज समजून घे. तिला आत्ता काही बोलू नको. ती आता कशी बोलली पाहिलंच ना तू. संजय, तिचा गैरसमज दूर होणं खूप गरजेचं आहे रे. मला कळतंय, पण ती सध्या या मनस्थितीत नाहीये. पण हे बघ, मी समजू शकतो तुझी अवस्था आणि मला माहितीये तुझ्या मनात हे असं काही नव्हतं. पुन्हा यार, तरी वेगळाच अर्थ काढला तिने. पण अर्थ त्यात माझी सुद्धा चूक. मी जाऊन सांगितलं पाहिजे. सुमित, तू मला 2 मिनिटं ऐकणार आहेस बोलू का दे. माझं? सुमित, तू माझं ऐकणार आहेस? ऐकणारच माझं? हे बघ, तू शांत हो. शांत हो, रिलॅक्स. हे बघ, एवढा हायपर होऊ नकोस.
कसं असतं माहितीये, हे असले प्रकार आहेत ना, मुली खूप मनाला लावून घेतात. पण जेव्हा त्यांचा गैरसमज दूर होतो ना मित्रा, तेव्हा त्या तितक्याच आत्मीयतेने पुन्हा आपल्या जवळ येतात. रॅदर होत्या त्यापेक्षा जास्त अनुभवाने सांगतोय मी. हे बघ सुमित, म्हणून मी तुला सांगतोय, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव यार पण थोडा वेळ जाऊ दे ना, जाऊ दे थोडा वेळ. मी माझ्या परीने सौम्याला समजवण्याचा प्रयत्न करतो ना, पटेल तिला. आणि कसं आहे, या सगळ्या परिस्थितीत सौम्याने चिडून TSR ला नकार दिला तर काय करणार आहे? आणि ती तसं करू शकते. मी तिला चांगलं ओळखतो म्हणून बोलतोय. म्हणून सांगते, थोडे दिवस थांब. आपण काय करूया माहितीये का, TSRच्या कामानिमित्ताने आपण भेटूच ना, तेव्हा आपण शांतपणे सावकाशपणे बोलू तिच्याशी, समजावू तिला, तिचा गैरसमज दूर करू आपण. कळतंय तुला मी काय बोलतोय? बघ, तू आता शांत डोकं ठेव आणि घरी जा, आणि अजिबात काळजी करू नको. ओके, रिलॅक्स. हा, तुम्ही, मी आहे. ओके. काय इथे का बोलवलंय मला? हे असं काय करतोस? आपण नेहमी इथेच भेटतो ना. राघवच्या कॅफेमध्ये येण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. अरे सुमित, पण कॅफे जरी राघवचं असलं तरी सांभाळतोय आम्ही ना. हा, गाईज, एक मिनिट प्लीज. तुम्ही तू सांगशील का मला सौम्या काय म्हणाली? काय म्हणणार? आता तिला माझं तोंडही पाहायचं नाही. आणि बरोबर आहे, चूक माझीच आहे ना. मुळात मी राघवचं ऐकायलाच नको. नाही, हे मी तुला आधीपासून सांगत होतो. राघव अशा पॉइंटला येऊन फसवतो ना की त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. नाही, आय एम सॉरी, पण विनय प्लीज कंट्रोल कर. कोणी पाहिलं का राघवला कडी लावताना? कमॉन काव्या, कमॉन. दरवाजाची कडी त्यांनी काढली. आम्ही दोघांनी जाऊन वर एका रूम मध्ये बोलावं, ही आयडिया सुद्धा त्याचीच होती. हा, नाही, आणि आपल्याला कोणाला माहित तरी होतं का की सुमित आणि सौम्या रूम मध्ये बोलतायत म्हणून? एक्झॅक्टली. मला माहित होतं. काय? काय तुला माहित होतं? हो, मी तुम्हाला जाताना पाहिलं होतं. मग अगं, मला रेस्टलेस वाटत होतं म्हणून मी रूम मध्ये गेले, आणि तेव्हा राघव होता माझ्या बरोबर, माझी हेल्प करत होता तो. हा, आता कसं करेक्ट बोललीस. तू बघितलंस म्हणजे त्याने पण बघितलंच असणार ना. हा, मे बी, पण त्याने कडी नाही लावली यार. इनफ काव्या, आणखी किती बाजू घेणारस तू त्याची? मी नाही घेते बाजू. ते काही नाही, राघवला शिक्षा झालीच पाहिजे. पण काय शिक्षा देणार? नाही, आउट ऑफ क्युरिओसिटी विचारतोय की ज्यांनी कडी लावली असेल त्याला नेमकी काय शिक्षा मिळणार आहे? चला, मला किचन मध्ये काम आहे. आज मी मॉकटेल्स बनवणार आहे. मॅडम, मला बाबांना महत्वाचा फोन करायचा. तुम्ही असल्यात तर जरा मदत होईल. घातलेले घोळ निस्तरायला हवे ना. हो, सॉरी. अभी तू नाही गेलीस? तू आधी बस. तू चल आधी बस.
ऑफिस बंद करायला आपण निघूया. सौम्य काय झालं? काही नाही रे. म्हणजे आता तू मला तुझा मित्र सुद्धा नाही का समजत? माझ्याशी शेअर करा असं नाही वाटत? काय शेअर करू? ते घडलंय ते तुझ्या समोरच घडलंय ना. मी जे घडलंय त्याच्याबद्दल नाही, तुझ्या आत्ताच्या होणाऱ्या त्रासाबद्दल बोलतो. डोक्यातून विषयच जात नाही रे माझा तो. मी काय समजत होते आणि खूप हर्ट केलंय त्याने, खूप जास्त. मी हा विषय कधीच विसरू शकणार नाही. जितक्या हुशारीने त्याने माझा विश्वास जिंकलाय ना, त्यात मूर्खपणाने तो गमावलाय सुद्धा. त्यांनी गमावलेल्या विश्वासाचा तुला का त्रास होतो? त्याचं नशीब खराब आहे, तुझं नाही. तू त्याला महत्व देतेस ना, म्हणून तुला त्रास होतो. का नको महत्व देऊ मी त्याला? सांग ना, का नको देऊ? कारण मी ऑफिस बंद करून द्या, आपण निघूया. पाणी. मी सत्यवान मोरे इथे शेजारीच राहतो तुमच्या. इन केस तुम्ही विसरला असाल तर म्हटलं आठवण करून देऊ. अरे काका या ना प्लीज. काय बोलताय काका? मग काय? हो काका, आम्ही तुम्हाला कसं विसरणार? नाही तर काय, उलट खूप मिस केला आम्ही तुम्हाला. हो हो ना, मी तर खूप जास्त. मी ठेवतो विश्वास. कशी झाली पार्टी? कुठली पार्टी? अरे विनया, काय उतरली नाही का अजून कालची? कालची आपली क्रिसमस पार्टी कशी झाली असं विचारतायत काका. अरे गंमत करत होतो मी. हो का? पार्टीचं काय सांगू तुम्हाला आता काका? काय 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 कशी झाली काय सांग ना, सांग ना. जे 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 झालं ते सांग ना, मला ऐकायला आवडेल. अहो काका, एकदम धमाल झाली पार्टी. अच्छा, म्हणजे इतकी छान पार्टी झाली की तुम्हाला शब्दात सांगताच येत नाही का? काय राघव? हो काका, आता आपली पार्टी म्हणजे धमाल असणार ना. डीजे वगैरे पण होता. डीजे लावलं होतं चक्क. अरे म्हणजे ते डीजे ते गाणंही लावलं असेल ना. अरे डीजे वाले बाबू, आवाज बढ़ाओ तुम्हें तुम्हारी माँ की कसम. या गाण्यावर भरपूर धिंगाणे घातले. बाकी वेगळे धिंगाणे झाले ते वेगळे. वेगळे धिंगाणे हे सांगा ना रे. सांगा रे, सांगा काय काय. हो काका, काही नाही काका. हा विनया, गप्पा बस तू, गप्पा बस तू. नाही नाही, एवढी नव्हती घेतली मी. ए गप्पा बस तू. हे काय रे, अशा वेळी मजा जरा
एन्जॉय करतोच माणूस नाही पण ना स्वतःवर ताबा मात्र कायम राहायला पाहिजे. काका ताबा असणारच ना, मी होतो ना. हो हा होताच ना, सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेत होता काय रे. हो. हो ना, मी ठेवतो विश्वास मी. पण अरे इथे माझ्या घरी मला आमची ही सांभाळून घेत होती. म्हणजे काय, आम्ही सुद्धा पार्टी केली आहे घरी हा? आणि चक्क आमच्या हिने परवानगी सुद्धा दिली. पण अरे दुर्दैवाने 2 पेक्षा जास्त मोठं मन नाही करता आलं तिला. काका ताबा पाहिजे स्वतःवर, ताबा पाहिजे. अरे म्हणून मी जास्त एन्जॉय जेवण केलं और कॉस्टली डिशेस केलं होतं विनया. तुम्ही पाहिजे होतं रे. काका तुम्हाला तर काय सांगू मी, काय काय आम्ही इतक्या टेस्टी डिशेस खाल्ल्यात ना, पण फक्त स्टार्टर्स पर्यंतच. पुढचं आम्हाला याला काही आठवत नाहीये. हो का? गप्पा बस तू. अच्छा. एनिवे मुलींना काही त्रास नाही ना झाला बाबा नो. आणि अहो काय बोलताय काका, आम्ही असताना मुलींना काय त्रास होणार नाही. मग काय खरंय, तुम्हा मुलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण एक मात्र सांगतो, यानंतर आपण पार्टी एकत्र करायची बुवा. सवाल काका सवाल. चल निघू. सहज आलो तर म्हटलं बघूया तरी या तिघांचं काय चाललंय बाबा. डिस्टर्ब नाही केलं चालेल ना. काका काही काय बोलताय, तुमचंच घर आहे, तुम्ही कधी येऊ शकता. ओके थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. बाय द वे मी असंही गृहीत धरलं होतं की तुम्ही आमचेच आहात. खरंय का? काका काही काय बोलताय, आम्ही तुमचेच आहोत. हो ना. अरे मग सिद्ध करा कधीतरी कृतीतून. हो पुढच्या वेळी आपण एकत्रच पार्टी करू ना. थकला असाल तुम्ही विश्रांती घ्या आणि बंद कर रे, काय ते उघडून बसतो सारखं. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ए मला एक विचारायचं गो. विचारा ना काका. नाही सगळं ठीक आहे ना रे, मला जरा काहीतरी वेगळंच जाणवतंय म्हणून आपलं. ऑफकोर्स काका, अहो काय बोलताय. हा अहो ऍक्च्युली काय झालंय ना की काल रात्रभर ऍब्सोल्यूट धमाल केली आम्ही सगळ्यांनी. त्यामुळे थोडं थकायला झालेला आहे. हो काका, आणि त्यात हा फुल होतं तुम्हाला माहिती आहे ना. हो ना. तुम्ही झोपा आता, विश्रांती घ्या, जागरण केली तू. हा चल येतो मी. गुड नाईट. बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट काका. बाय.